कारण की आजच्या दिवसातील मात्र पहिल्या राऊंडचा हा शेवटचा सामना नामदेव गुलाम मॅन फ्रॉम कातोडपाडा डावखुरा त्याचा एक स्टाइलिश फलंदाज त्याच्यासाठी मिडॉन तयार असेल आणि त्यानंतर बघतो की नक्कीच मिड विकेटच्या रिजन मध्ये एका क्षेत्ररक्षणाला तैनात केलाय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पहिला चेंडू आउट ऑफ पार्क मध्ये चेंडूला खेळून करण्याची पूर्व तयारी करते नक्कीच कर्म देते दैव नेते आउट ऑफ पार्क मध्ये चेंडूला खेळून करण्याची तयारी करते शॉर्ट पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला खेळून करण्याच्या तयारीमध्ये नामदेव गुलाम यांना जीवनदान मिळते पहिल्या चेंडूवरती सुंदर चेंडू हाताला होता आणि सुंदर चेंडू हातात असताना बघतो की पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला खेळून करण्याची तयारी ज्या सुवर्ण संधीचा फायदा कशा प्रकारे उठवतोय मिस्टर नामदेव गुलाम सारखा फलंदाज षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती गिरणारी संघाचा तर की डावखुऱ्याचं कॉम्बिनेशन उजव्या हाताच्या फलंदाजाला यावेळेला बॅटपुटा जाऊन पंच केलेला फटका कव्हर सीझन मध्ये जलद गतीने धाव घेण्याची जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर थोडस जोखीम दोन चेंडूवरती घेतले ते नामदेव गुलाम सारख्या फलंदाजाने अरे कापल्या जरी आमच्या नशात तरी उधळण होईल भगव्या रक्ताची फाडली जरी आमची छाती तरी तुम्हाला स्मृती दिसेल शिव छत्रपती शिवाजी महाराजांची जर शिवाजी या नावाला तुम्ही जर कधी उलट वाचलं असेल तर जीवासी असा शब्द तयार होतोय जो जीवासी आयुष्यभर खेळला तोच शिवाजी झाला म्हणून तर सांगतो की नक्कीच जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार गाजवली तशी तुम्हाला नक्कीच तुमची बॅट गाजवावी लागेल तरच तुम्ही मोठे व्हाल षटकातील तिसरा चेंडू नामदेवसाठी मोठा फटका खेळण्याची पूर्ण तयारी होती प्याडला होती येणारा चेंडू सुपर बॉलिंग गुड कमबॅक जिम्मेदारी नावाचं टॉनिक आहे की नाही जिम्मेदारी नावाचं चीज आहे की नाही नामदेव गुलामसाठी हे देखील बघणं गरजेचं आहे आज प्रशांत डोंगरे सर जर मात्र लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट असतील तर त्यांचं देखील सरचं स्वागत करूया आज कुठेतरी मात्र कमतरता भासते ते प्रशांत डोंगरे सरांचे नामदेवसाठी शॉट चेंडू ऑन साइडला फुलंड्यांचा फटका खेळण्याची पूर्व तयारी नुकताच उल्लेख केला होता की जिम्मेदारी नावाचा चीज नाही जिम्मेदारी नावाचा प्रतीक नाही आणि नक्कीच ये रे माझ्या मागल्या देऊया डीजे ला संधी ऐकूया सुमधुर संगीत आपण पाहू शकाल की नक्कीच पहिल्या षटकातील 4 चेंडू 2 धावा एक महत्वपूर्ण फलंदाज बाद कातोडपाडा संघाचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धीरज दिलीप डाऊन द लेग ट्रॅक केलाय चेंडूला या ठिकाणी बघतो की वाईटचा कॉलेजचा पंजान करणं जसा गरुड मात्र आकाशामध्ये झेप घेते तसाच प्रकारे मात्र नक्कीच या ठिकाणी हात सरसावले आमच्या पंचांच्या भूमिकेमध्ये मिस्टर गौरव बंधू यांना आपण पाहू शकाल चेंडू होता इंटू द गॅप मध्ये चेंडूला खेळून करण्याची तयारी करत असताना बघतो की नक्कीच शॉर्ट कव्हर रिजन मध्ये चेंडूला क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि शॉर्ट कव्हर रिजन मध्ये चेंडूला क्षेत्ररक्षण करत असताना एक धाव येते खात्यामध्ये भिवंडीच्या मैदानात मात्र अतिशय ही दर्जेदार स्पर्धा बघायला मिळते कारण की नक्कीच राष्ट्रवादी चषक पर्व पहिलं दुसऱ्या दिवसातील निर्णायक सामना आपल्याला बघायला मिळतोय पहिल्या राऊंडचा आणि पहिल्या राऊंडच्या निर्णायक सामना असल्यानंतर या निर्णायक सामन्यामध्ये कुठला संघ एक अग्रेसर असेल याची मात्र पूर्तता बघण्यासाठी तमाम क्रीडाराची क्रीडा नगरीमध्ये तयार आहेत शॉर्ट चेंडू शॉर्ट ऑन फुल सक्सेसफुल वंडरफुल चेंडू सीमारेषा जवळ जातोय अक्षरशः चेंडू सीमारेषा लगत जात असताना सुंदर फटका तर होता परंतु चौकार नाही बघायला भेटला 2 धावा आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर कातोडपाडा संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल की यावेळेला 2 धावांनंतर 6 धावसंख्या एक महत्वपूर्ण फलंदाज देखील बाद झालेला आहे
आज मोतीराम नाही आणि त्यानंतर नक्कीच गुलुम सर देखील मात्र बघायला भेटतात आणि गुलुम सर बघायला भेटल्यानंतर नक्कीच डोके सर बघायला भेटत नाही. ॲज अ रेकी पॉइंटिंग म्हणून मात्र त्यांची ओळख परंतु नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपल्याला बघायला भेटत नाही. कारण की नक्कीच सातत्याने हा संघ देखील या वर्षामध्ये अतिशय फॉर्म मध्ये असलेला कातरपुरा संघ आणि या विभागातील एक मोठं नाव गिरणारे संघाचा 5 धावांची पहिल्यांदाच पेनल्टी लागली. कारण की जर्सी नाही. दुसरा गोलंदाजी मार्कुती नावच सांगा. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. गोकुळ पावट्याचं शेवटचं षटक. यावेळेला गोकुळ येतो गोलंदाजी मार्कुती. पहिला चेंडू आउट साइड ऑफ स्टंपला चेंडू होता. नक्कीच पिचिंग आउट साइड ऑफ स्टंपला केल्यानंतर बघतो की नक्कीच स्लो मोसम मध्ये जर बघितलं तर माझा सुपर बॉलिंग गोकुळ यांचा अनुभव तजुर्बा आणि जिद्द चिकाटी कला कौशल्य कसब नेतृत्व या गोष्टी ज्याकडे आहेत तो संघ मात्र नेहमी मात्र अग्रेसर होतोय. या वेळेला नक्कीच सुंदर चेंडू कारण की जो फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो की नक्कीच दिलीप सारखा फलंदाज छोट्या कदकाठीचा फलंदाज आणि छोट्या कदकाठीचा फलंदाज असल्यानंतर 2 चेंडू सरळ गुंगारा देऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये केलेला आहे. षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला ऑन साइडला क्रॉस लाईन चांगला फटका आहे. बेमिशाल फटका आहे. तिथे गॅप मध्ये चेंडूला पाठवून दिलाय. डीप लॉंगला सीमा रेषा जवळ चेंडू जातोय. सीमा रेषा पार होतोय. 4 धावा. 2 चेंडू भले मात्र डॉट खाले तरी देखील मात्र तिसऱ्या चेंडूवरती सौताचा विश्वास सौतानी दाखवला. कारण की संकटावर अशा प्रकारे तुटून पडते. हारलो तर इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलो तर इतिहास घडला पाहिजे हे चित्र मनामध्ये ठेवताना चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पलीकडे. ऋणबंधाच्या आपल्या अशाच राहाव्या टिकून गाठी. निरोप घेऊ काही क्षणात मात्र पुन्हा भेटण्यासाठी यावेळेला आपण बघतो की नक्कीच वाईटचा कॉल येतोय. 2 चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला ठेवला होता. त्यानंतर तिसरा चेंडू पायावरती परंतु पुन्हा एकदा चौथा चेंडू हातात असताना डाऊन द लेग इट इज अ कॉल पंतांचा वाईटचा येतोय आणि एक अवांतर धाव खात्यामध्ये समाविष्ट केली असेल. दुपारच्या सत्रामध्ये बघतो की नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये जेवढे समर्थक असतील कारण की किती चांगलं पोषक वातावरण कालच्या दिवसापासून बघायला मिळतंय. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा पूर्ण तयारीमध्ये शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात होता. यष्टीरक्षक तैनात होता. झेल ड्रॉप करतोय आणि दिलीप या फलंदाजाला जीवनदान भेटतंय. असा साधा सोपा झेल ड्रॉप केला आणि साधा सोपा झेल ड्रॉप करत असताना काय चित्र असेल. जेपी वरती मोठी दारमदार. जेपी तयार. लेफ्ट आर्म राउंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. जेपी साठी खोलवर मारता चेंडू कव्हर ड्राइव्ह मध्ये चांगला फटका बघायला मिळतोय. मुड ऑफ रिजन मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळतं आणि सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळाल्यानंतर षटकातील शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक. मेंटली पॉवर प्लेचा आहे शेवटचा षटक शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतला जाईल कारण की नक्कीच आपण पाहू शकाल की शॉर्ट लेगच्या क्षेत्रामध्ये एका क्षेत्ररक्षण ठेवलेला आहे आणि स्लिम उडानच्या क्षेत्रामध्ये देखील एका क्षेत्ररक्षण तैनात केलं असेल. उद्या साइडला इंटू द गॅप मध्ये चेंडूला घेऊन जातोय. नक्कीच पॉइंटच्या क्षेत्रामधून एक धाव तर पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धावासाठी प्राधान्य आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसरी धाव आहे की नाही यावेळेला नक्कीच 2 धावा बघायला भेटतात आणि 2 धावा बघायला भेटल्यानंतर फलकावरती धावसंख्या जाऊन पुढे सरते. 2 षटकाचा खेळ समाप्त. आदिवासी एक्सप्रेस कातरपुरा संघाची धावसंख्या 1-14. पहिल्या 2 षटकाचा खेळ समाप्त. सरासरी 7च्या सरासरी चाललेली धावसंख्या 14 धावसंख्या बघायला मिळते. सचिन गोलंदाजी मार्फत येतोय गिरणारे संघाचा. क्रिकेट मध्ये सांगितले जाते की नक्कीच अच्छी गेंदों का सन्मान करो बुरी गेंदों का अपमान करो. पॉवर प्ले समाप्त झालाय आणि पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर बघायचं की नक्कीच किती मोठी धावसंख्या उभी करण्यामध्ये यश येईल. मोर नसतोय वनात कोकिळा गाते रानात चेंडूपळीचा खेळ तुमच्या आमच्या मनात मित्रांनो या चेंडूपळीच्या खेळाला प्राधान्य भेटलं जात आहे.
आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे. 350 वर्षानंतर लोकांच्या मनात जिवंत राहणं हा क्रिकेटचा भाग आहे. याच क्रिकेट विषयी चाललेली चर्चा अनेक ठिकाणी ही चर्चा रंगते, परंतु याच चर्चेला मात्र उधाण येते, तुफान येते. राष्ट्रवादी चषकाला, राष्ट्रवादी चषक 2022 आणि विळवंडीच्या मैदानाला आपण आहोत. सचिन पहिला चेंडू, शॉर्ट चेंडू ऑन साइडला फुललेंचा फटका. यावेळेला बघतो की डीप फाईन क्षेत्रामध्ये ग्लास केलेला फटका सोनेरी पिवळी पट्टीच्या बाहेर चेंडू जातोय सीमारेषा पार. आणि स्वागत करत असताना बघतो की जेवढे मध्ये तुम्ही शॉर्ट चेंडू टाकल या खेळपट्टीवरती तेवढे मोठे फटके येतात, ते सातत्याने मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यावेळेला लेग ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न केला होता, वाईटचा कॉल येतोय आणि की नक्कीच डाऊन द लेग आणि डाऊन द लेग चेंडू टाकत असताना बघतो की नक्कीच यावेळेला वाईटचा कॉल येतोय. आतापर्यंत 5 धावा येतात. उलटा चेंडू, मोठा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफच्या वरना हा हे जल्लोष. बहुत बड़ा उलटा चेंडू, याही वेळेला गुट्टे देखो तमाशा देखो, एक फटका. नंतर फलकावरती धावसंख्यांचे गुण लेखक आम्हाला सांगतात की 31 धावसंख्या. दिलीप ऑन द फायर, दिल मांगे मोर. अतिशय जबरदस्त फटकाने, अतिशय जबरदस्त फटका खेळत असताना यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंपच्या रिजन मध्ये चेंडूला घेऊन करण्याची धमक दाखल होती. नक्कीच शॉट बॅट फुट पॉइंटच्या रिजन मध्ये सुंदर झेल पकडला फलंदाज बाद होतोय मिस्टर दिलीप. कारण की ताबडतोब फलंदाजी करण्याच्या पूर्ण तयारीमध्ये दिलीप देखील बॅक टू द पेव्हिलियन. नवीन फलंदाज गौरव. जुले मुले बाल केसांची स्टाईल अतिशय जबरदस्त आहे, जवानीचा जोश आहे, ससत रक्त आहे आणि ससत रक्त असल्यानंतर नक्कीच याच खेळाचं माध्यम कशा प्रकारे आहे, येणारी वेळ का सांगून जाईल तुम्हाला. षटकामध्ये चेंडू टाकून जाते, चार चेंडू टाकून झाल्यानंतर बघतो की नक्कीच धावसंख्या 31. कारण की दिलीप या फलंदाजाने सलग 2 चेंडूवरती 2 बिग फटके मारले होते, 2 षटकार होते. कुठेतरी समीकरण चुकलं आणि त्यानंतर जेपी स्ट्राइक एंडला पोहोचतोय. जेपी म्हणजे लीड की अड्डी, मजबूत कडी ज्याला म्हटलं जाईल. यावेळेला शॉर्ट चेंडू ऑन साइडला मोठा फटका खेळतोय हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक तैनात असेल, एका टप्प्यानंतर क्षेत्ररक्षण मात्र नक्कीच बघायला भेटते आणि एका धावनंतर फलकावरती धावसंख्या बघायला भेटते ती नक्कीच 32 धावसंख्या. आपण बघतो की नक्कीच दिंडोरी या ठिकाणी मात्र अतिशय चांगली स्पर्धा, कारण की विळवंडीच्या मैदानावरती मात्र ही दमदार स्पर्धा आणि दमदार स्पर्धा येत असताना अद्याप शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक. गौरव तयार, लेफ्ट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला कार्पेटच्या सहाय्यामध्ये चेंडूला खेळून करतोय आणि कार्पेटच्या सहाय्यामध्ये चेंडूला खेळून काढल्यानंतर एक धाव येते खात्यामध्ये. एका धावनंतर फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3 सर्गाचा खेळ समाप्त. 33 धावसंख्या.
मध्ये चेंडू लँड असेल, प्रयत्नाची पराकाष्ठा केली, एका हातामध्ये ग्रेट कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट, विवो कॅच ऑफ द परफेक्ट, ग्रेट कॅच. लॉंग ऑन क्षेत्रावर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जात असताना सुंदर झेल पकडलाय आणि सुंदर झेल पकडत असताना आपण बघतो की नक्कीच ग्रेट कॅच. फलंदाज बाद होतोय आदिवासी एक्सप्रेस कात्रपडा संघाचा मिस्टर वैभव. बॅक टू द पेविलियन. नवीन फलंदाज दौलत. वाईडचा कॉल येतो आणि वाईडचा कॉल येत असताना आपण बघतो नक्कीच प्रकारची धावसंख्या 34 बघायला भेटते आणि 34 धावसंख्या बघायला भेटल्यानंतर आपण बघतो की नक्कीच या ठिकाणी लेफ्ट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने गोलंदाजीची भूमिका सिद्ध करण्यासाठी हा गोलंदाजी वाढते तयारीमध्ये. जेपी तयार याही वेळेला नक्कीच स्लाइस करण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच हवेमध्ये चेंडू होता आणि हवेमध्ये चेंडू येत असताना बघतो की क्षेत्ररक्षक देखील तैनात होता, परंतु त्यानंतर बघतो की दुसरी धाव पूर्ण केलेला आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. की सोनियाच्या तटी उजळल्या जाती 2 धावा आणि 2 धावांनंतर फलकावती धावसंख्या 36 बघायला भेटेल. 3 फलंदाज बाद झाले ते आदिवासी एक्सप्रेस कात्रपडा या संघाचे. मान सन्मान देणारी स्पर्धा मित्रांनो राष्ट्रवादी चषक 2022 विरवंडीकरांना श्रेय आहे. विरवंडीच्या समस्त गावकरी मंडळींना हे श्रेय आहे. उलटा चेंडू जपीसाठी वाकला झुकला कमरेज मध्ये आणि त्यानंतर चेंडूला घेऊन गेला टिप्स करले क्षेत्राच्या वरना. आयन हॅन्डसम षटकार. big long away. Yes, this is a super 6 massive hit, branded hit षटकार. जेपी मोठी धावसंख्या उभी करण्याच्या प्रयत्नामध्ये मिस्टर जेपी. याही वेळेला पूर्णपणे सक्तीचा संचार आणि सक्तीचा संचार फलंदाजी आपल्या संघासाठी घेतो आणि जबाबदारीने फलंदाजी करत असताना यावेळेला गिरणारी संघाकडून गोलंदाज कुठेतरी मात्र नतमस्तक होतो. याही वेळेला पूर्णपणे सुपर फटका घेऊन जातो आणि सुपर फटका बघायला भेटल्यानंतर बघतो की नक्कीच काय चित्र आहे या ठिकाणी. सुंदर कॅच पकडला असं वाटतं या ठिकाणी आणि त्याच अनुषंगाने सुंदर कॅच. यस OUT फलंदाज बाद जेपी. टायमिंग वरती घेऊन मारलेला फटका आणि टायमिंग वरती घेऊन मारलेला फटका कारण की अतिशय सावधपणे अगदी टायमिंग वरती जंप घेतली आणि जंप घेतल्यानंतर या ठिकाणी मध्ये सुपर झेल देखील पकडला. जेपी यांची पारी समाप्त होते. षटक चालू ते चौथ्या षटकातील आपण बघतो की नक्कीच या ठिकाणी आपण जर विचार केला चौथ्या षटकाचा तर 5 चेंडू अद्याप शेवटचा चेंडू शिल्लक. थोडीशी घाई केली जेपी यांनी आणि अद्याप 13 चेंडूचा खेळ शिल्लक होता, परंतु नक्कीच ज्या फलंदाजाला बाद करायचं होतं गिरणारी संघाला त्या फलंदाजाची विकेट बघायला भेटते. नक्कीच या ठिकाणी धावसंख्या बघायला भेटते ती एकंदरीत 48.
शेवटचा चेंडू शिल्लक. आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग द आउटसाइड. बघतो की निकिता षटकाची समाप्ती. षटक क्रमांक आपण पाहतो की 4-4 षटकाचा खेळ समाप्त. 48 लॉस ऑफ द 4 विकेट्स. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर आणि 4 फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहायचं आहे की या ठिकाणी अद्याप 12 चेंडूचा खेळ शिल्लक. 12 चेंडूमध्ये किती धावा गोळा केल्या जातील हे देखील बघणं गरजेचं आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर दौलत सेठ, एकच सेठ दौलत सेठ आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मिस्टर आपण बघतो की धीरज. 48-48. येणारे 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूच्या खेळामध्ये किती धावा गोळा केल्या जातील बघायच्या की नक्कीच याच मैदानावरती तब्बल 117 धावांचा कालच्या दिवसामध्ये डोंगर उभा केला होता. कारण की नक्कीच विकेट सुंदर आहे फलंदाजी करण्यासाठी आणि त्यानंतर बघतो की एकदा पहिला चेंडू या ठिकाणी डॉट. गोकुळी आहे गोलंदाजी मार्कवरती. दौलत सेठ तयार. पहिला चेंडू डॉट. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. जागेवरती धावसंख्या स्थिरावते 48. हो याही वेळेला ओव्हर पिच चेंडू होता परंतु समोरचा पाय पुढे काढला आणि चेंडू पहिले समन्वय झाला नाही. 2 चेंडू लगातार डॉट. 2 चेंडू लगातार डॉट. प्रॅक्टिस मेन परफेक्ट. एका बाजूला असेल तो गिरणार संघ, दुसऱ्या बाजूला आपण बघतो की यावेळेला आदिवासी एक्सप्रेस काथोडा संघ. 2 चेंडू लगातार डॉट. तिसरा चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साइडला चांगला मात्र फुलंदाजांचा फटका बघायला मिळतो. पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल. एका प्रयत्नामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आणि थोडसा धीरजसाठी घातक आहे की काय फेकी तितकी चांगली झाली नाही डीप मधून आणि त्यानंतर त्या सुवर्ण संधीचा फायदा घेताना 2 धावा पूर्ण केलेला आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू. यावेळेला नक्कीच मोठा फटका हवेच्या झुळकीनंतर चेंडू जातोय. किंग कोहली स्टाईलिश फटका षटकार. एकच सेट दौलत सेठ. गाड्या लिहिले गाडीचा नंबर 1. आपण बघतो की नक्कीच चौथ्या स्थानावरती गेलेला दौलत सेठ. दौलत सेठच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार आणि पहिला षटकार येत असताना फलकावरती धावसंख्या आपण पाहू शकाल 56. धावसंख्या आणि 56 धावसंख्या होताना दौलत सेठ साठी पुन्हा एकदा टायमिंगचा वापर केला आहे आणि टायमिंगचा वापर करताना हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेला 1 टप्पा चेंडू सीमा रेषा पार. फलंदाजी बघायला मिळते कारण की ओव्हर पिच चेंडू आणि ओव्हर पिच चेंडूला सोडल्यानंतर दौलत सेठ हा मात्र थोडासा सेट होतोय. लेट का होईना परंतु सेट झालाय आणि सेट होताना लेग ऑफ ब्रेक गतीमध्ये परिवर्तन. ऑन साइडला बिगचा फटका खेळण्याची पूर्व तयारी केली होती. गौरवभाई यांचा इशारा कॉलेज आहे की षटकाची समाप्ती. षटक क्रमांक 5 षटकाचा खेळ समाप्त. 4 फलंदाज बाद. फलकावरती धावसंख्या 60 पूर्ण. अद्याप शेवटचे 6 चेंडू शिल्लक. या षटकाचा जर तुम्ही विचार केला तर नक्कीच एक षटकार एक चौकाराला. त्यानंतर दौलत सेठ याला जीवनदान देखील बघायला भेटलाय आणि त्यानंतर नक्कीच शेवटच्या गोलंदाजावरती जी जिम्मेदारी दिली शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी हा गोलंदाज येतोय गिरणारे संघाचा प्रताप. समोर धीरज. प्रताप गोलंदाजी मार्फत गिरणारे संघाचा आणि त्यानंतर बघायचं की 60 धाव संख्या बघायला भेटते. पहिला चेंडू 10-12 फलंदाजांचा स्टार्ट घेताना राईट आर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने बघायचं आहे की राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू. ओहो काय जबरदस्त चेंडू हाताला. जबरदस्त लेंथ लाईन आणि लाईनला पिक करण्याची गरज होती परंतु नक्कीच जी
गती आहे या चेंडूला स्पीड देऊन टाकला चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय धाव नाही पहिल्या चेंडूवरती धावसंख्या कायम 60 वरती षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज सरळ बॅटिंग नव्या स्थानामध्ये कारण की तीर के समान खाली स्थानामध्ये चेंडूला खेळून जातोय टिकटॉक टायमिंगचा वापर करताना चेंडूला पाठवले सीमा रेषा पार चौकार धावसंख्या 64 श्रद्धेने मान मिळतोय ज्ञानाने ज्ञान मिळतंय आणि त्यानंतर मात्र या सगळ्या गोष्टीचा मात्र मिलाप झाला तर मात्र सन्मान भेटतोय ही सन्मान देणारी स्पर्धा वेळवंडीच्या मैदानात आपल्याला बघायला भेटते काय जबरदस्त फटका कारण की पहिला चेंडू अतिशय देखील होता दुसरा चेंडू ओव्हर पिच आणि तिसरा चेंडू यावेळेला यू मिस साइड फलंदाज बाद होते पाचवा धीरज बाद होतो आणि धीरज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज जाईल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो की प्रशांत डोंगरे सर हे देखील लाईव्ह ऍक्शन मध्ये जॉईंट असतील त्यांचं देखील सरचं स्वागत करूया नवीन फलंदाज किरण शेवटचे 3 चेंडू हाताळण्यासाठी आणि अद्याप 3 चेंडूला काही शिल्लक 3 चेंडूमध्ये किती धावा येतील हे देखील बघणं गरजेचं आहे धीरज यांची पारी समाप्त किरण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये और सही टॉप स्टंपला मात्र आपण बहुतेक वाईटचा कॉल इथे पंचांकडनं कारण की लाईनच्या बाहेर चिन्ह असेल आणि लाईनच्या बाहेर चिन्ह असताना वाईटचा कॉल देखील आलाय आणि वाईटचा कॉल देखील येत असताना फलकावती धावसंख्या 1 ने पुढे सकते 65 लॉस ऑफ द 5 विकेट या हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा गोळा केल्या जातील हे देखील बघणे गरजेचे आहे कारण की एका बाजूला असेल तो आदिवासी एक्सप्रेस कातुरपाडा संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे या वर्षामध्ये अतिशय चांगला खेळ केला अनेक ठिकाणी गेला चांगल्या मोठ्या मोठ्या संघांना पराभूत केलं कारण की क्रिकेटमध्ये कोणी मोठा नसतोय कोणी छोटा नसतोय हे सातत्याने मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय यावेळेला चान्स घेण्याचा प्रयत्न बघतोय की नक्कीच फलंदाज बाद असेल कारण की दौलत सेठ यांनी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला होता चेंडूचे समन्वय झालं नाही अर्थात फलंदाज बाद झालाय दौलत सेठ 6वा फलंदाज बाद होतोय नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो की गुलुम सर शेवटचे 2 चेंडू शिल्लक करणार संघ कमबॅक करतोय प्रताप यांची चांगली गोलंदाजी कारण की गुडघ्याच्या खाली राहिलेला आतापर्यंत चेंडू फलंदाजाला समजायला मार्ग नाही भलेही दौलत यांनी मात्र दुसऱ्या चेंडूवरती बिग प्रहार केला होता असं वाटत होतं की एक मोठं षटक हाताला जाईल परंतु त्यानंतर कमबॅक करण्याची जिम्मेदारी हाताळली आणि कमबॅक केलेला आहे ते या ठिकाणी प्रताप या गोलंदाजाने गिरणारे संघाच्या वतीने आणि त्यानंतर बघायचे की शेवटचे 2 चेंडू शिल्लक चारी बाजूला प्रेक्षकांची अलोट गर्दी चारी बाजूला नक्कीच नाश्ता पाण्याची सेवा देखील उपलब्ध आहे ज्यांना आवड आहे त्यांना सवड भेटते ज्यांना आवड नाही त्यांना सवड भेटत नाही कारण की क्रिकेटचा थरार आहे क्रिकेटचा जोश आहे क्रिकेटचा उल्हास आहे आणि क्रिकेटचा उल्हास असल्यानंतर बघायचं की नक्कीच याच उल्हासाला जोशला एक प्रत्युत्तर देण्याची धमक कुठल्या संघाकडे आहे स्केअर ऑफ द विकेटच्या बाजूने स्केअर ऑफ द विकेटच्या बाजूने चेंडूला खेळून काढण्याची तयारी दाखवली समन्वय झालं नाही सुंदर गोलंदाजी केवळ 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या षटकामध्ये आणि त्यानंतर आपण पाहू शकाल की या ठिकाणी शेवटचा चेंडू शिल्लक प्रताप दाबर आपल्याला स्टार्ट घेताना राईट टर्म ओव्हर द विकेटच्या बाजूने गुलुम सरांसाठी शेवटचा चेंडू शिल्लक सरळ बॅटने मात्र मोठा फटका खेळण्याची पूर्ण तयारी करत असताना आपण पाहू शकाल की 1 धाव आतापर्यंत कंप्लीट आणि एक निर्णायक षटक महत्वपूर्ण हाताला षटकाची समाप्ती निर्धारित 6 सेकंदात खेळ समाप्त होते फलकावती धावसंख्या 66 जिंकण्यासाठी 67 धावांचं लक्ष्य गिरणारे संघाला चला आदिवासी एक्सप्रेस कातुरपाडा संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आणि त्याच्यामध्ये 5 धावांचा पेनल्टी म्हणजेच 66 धावसंख्या झाली त्याच्यामध्ये 5 धावा 71 धावसंख्या 72 धावांचं लक्ष्य गिरणारे संघाला
2022 चा हा रंगलेला सामना ज्यामध्ये दोघही संघ झुंज देत आहेत. लक्ष ठेवलेलं आहे 72 धावांचं 5 षटकांमध्ये लागतात 6 षटकांमध्ये लागतात 72 धावा. बघूया कोण जिंकणार हा सामना. दोघही बलाढ्य खेळाडू गिरणारे गावाकडून सलामीवीर फलंदाज राहुल देडे आणि अली शेख दोघही रणमंचावर आपण ज्यांना बघतोय खेळपट्टीवर. 36 चेंडू 72 धावा. ज्यामध्ये 2 षटकांचा पॉवर प्ले असेल, वर्तुळाच्या सीमा असतील. आपण ज्यांना याआधी समालोचनासाठी ऐकलं, राजेश भाऊ महाले एक प्रसिद्ध आणि नावलौकिक व्यक्तिमत्व ज्यांना आपण वारंवार ऐकतोय. युट्यूब लाईव्ह असेल नाहीतर सर्वच दृष्टिकोनातून एक डायलॉग बाजी जर त्यांची ऐकली तर मन बोहून घेणारी समालोचन आज आपण यांच्या मुखातून ऐकलं. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, दुपारच्या सत्रातील हा रंगणारा सामना गिरणारे विरुद्ध कातवडपाडा. एक चांगली झुंज दिली होती कातवडपाडा संघाचे फलंदाजांनी. आता मात्र स्ट्रायकर एंडवर आपण बघतोय राहुल थेटे बॅट नॉक करतोय. पहिला चेंडू 17 नंबर जर्सी प्रदान केलेला गोलंदाज पहिला चेंडू. दरम्यान हुक करण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडूची सांगता होते पहिल्या चेंडूवर. आपल्या बॅटिंगच्या जोरावर 71 धावा या जोडल्या आहेत कातवडपाडा या संघाने. त्या विरुद्ध गिरणारे 11 वायबॉय संघ यांना जोडायचे आहेत 72 धावा. अखूट टप्प्याचा चेंडू होता, खूपच चांगला फटका मिड विकेट रिजन मध्ये येतोय. फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण तिथे तैनात होता. 2 चेंडूंमध्ये श्री गणेशा झालाय गुण फलकावर 1 धावच्या रूपात. थेंबे थेंबे तळे साचे. इथे मात्र प्रत्येकी षटकामध्ये 2 फटके मोठे येणं निश्चित गरजेचं. फलंदाजीसाठी ज्यांना आपण बघतोय डावकर हाताचा फलंदाज, जलद गतीचा एक सर्वदृष्ट संपन्न फलंदाज स्ट्रायकर एंडवर. या जोडीवर खूपच निर्भर असेल कारण की सलामीवीर जोडीच्या भूमिकेत दोघही खेळाडू आपण बघतोय. क्षेत्ररक्षण पण त्याच दर्जेचं सजवलेलं आहे. डीप लॉंगॉनचा खेळाडू पुढे सरकवत असताना काव कॉर्नरला वाईडिश मध्ये ठेवण्यात आलाय. दरम्यान हलक्या हाताने स्लाइस केला, गॅप सापडण्याची सापडला होता, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण टिपण्यात येत आहे बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. दरम्यान पुन्हा एकदा उजव्या हाताचा फलंदाज राहुल स्ट्रायकर एंडवर. अखूट टप्प्याचा चेंडू होता, उसळी मिळालेलाही एक फसवा चेंडू टाकतोय गोलंदाज, आपल्या अनुभवाचा नमुना दाखवतोय. फलंदाजाला अजूनही अनुमान आलेला नाहीये खेळपट्टीचा, मात्र ट्रेन जेव्हा चालू होते धीम्या गतीने चालू होते नंतर एक्सप्रेस रूप धारण करतो पुढील चेंडू. दरम्यान खोदून काढलाय हार्दिक पांड्या स्टाईल मध्ये, 1 धाव पळून पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? निश्चितच चौकार येतोय. पहिला सलामी चौकार राहुलच्या बॅट मधून. या चौकाराने कुठेतरी आत्मविश्वास उंचावला असेल गिरणारे संघ या टीमचा. याच पद्धतीची खेळी करावी लागेल या संघाला जर जिंकायचं असेल तर. दरम्यान पुढील चेंडू
आखू टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने मनगटाचा वापर करत असताना तितकीच चांगली फेकी, एक धाव पळून पूर्ण होते. धावसंख्या धावफलकावर 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावर येत आहेत. अजूनही 5 षटकांचा खेळ बाकी, धावा लागतील 65. 72 धावांचं लक्ष ठेवलंय जिंकण्यासाठी. दरम्यान अप्रतिम फटका येतोय षटकार. याच नावासाठी ज्या खेळाडूला मानलं जातं त्याचा आपला एक नमुना पेश करतोय राहुल. नाव आहे राहुल थेटे, मॅन फ्रॉम गिरणारे. अप्रतिम फटका, चेंडू जसा पडला त्याचा फक्त अनुमान लावत असताना बॅट फेकून दिली, चेंडूवर येतोय बिग हिट षटकार. बाहेर गेलेला चेंडू ग्रामस्थ जे कोणी असेल त्यांनी लवकर लवकर चेंडू मध्ये फेकायचा आहे. आपण जर बघितलं तराजूच्या काट्यावर समान चाललाय हा सामना. पॉवर प्लेचा वापर करून घ्यावा लागेल या संघाला. दरम्यान पुढील चेंडू 100 नंबर जर्सी प्रदान केलेला गोलंदाज. पुढील चेंडू आखो टप्प्याचा चेंडू होता, स्लाइस करण्याचा प्रयत्न केला जातोय. वाईटचा इशारा होईल प्रमुख पंचांकडून. अनुभवी असे दोघही पंच एक चांगली स्पर्धा घेऊन आलेत. खूप खूप शुभेच्छा आणि यशस्वी पार पडते यासाठी मी शुभेच्छा देतोय. कारण की पूर्व तयारी आपण जर बघितली एक मनमोहक सामना आपण बघतोय. आखू टप्प्याचा चेंडू होता, स्क्वेअर लेग रिजन मध्ये टाकण्यात आलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू गेल्यानंतर धावा मिळतील. निश्चितच पंचांकडे नजर असेल, पंचांकडे नजर असेल रन किती घ्यावेत. 2 धावा, खूपच चांगलं चेस, रन चेस मी म्हणाल. चांगली पळी त्याच्या मागे करत असताना चेंडू अडवण्यात आला, तितकीच चांगली फेकी. रनिंग बिटवीन द विकेट जरी आपण बघितली तर 2 धावा येतात. पुढील चेंडू आखू टप्प्याचा चेंडू होता, कलात्मक शॉट आणि चेंडूची पकड करता आली नाहीये. गली क्षेत्रामध्ये गल्लीतलं प्रेम आणि गल्लीत लोटलेला चेंडू नेहमीचा मनमोहक आपल्याला बघायला मिळतोय. तीन चेंडू 17 धावा. युट्यूब लाईव्ह देखील आपण बघतोय. जीटीसी लाईव्हच्या संपर्कातून. दरम्यान 3 चेंडू झाले या षटकाचे आणि स्ट्रायकर असेल अली शेख. डावखराचा जलद गतीचा फलंदाज हरिदास गोलंदाजीसाठी. आओ देखा ना ताव देखा, जड़ दिया, 1 बाउंस ओवर द रोप, चौका. चौका देने वाला चौका था वह अली शेख के बैट से. इसी तरह से बैटिंग करेंगे तो स्टाइलिश मैन ऑफ मैच घोषित किए जाएंगे. खेल का प्रदर्शन ऐसा करो कि सबके दिल में अपनी छाप छूटनी चाहिए. अगली गेंद हरिदास की. इस दफा सिर्फ दिशा दिखाई और रोका नो स्ट्राइकर रेड को रन लेने के लिए स्ट्राइक अपने पास रखते हुए. काम ऐसा करो सीसीटीवी पर आपका नाम ना आते हुए टीवी पे नाम आए. अगली गेंद वाइड का इशारा. निश्चित तौर पे वाइड आता हुआ मेन अंपायर और लेग अंपायर की ओर से. बहुत ही अच्छे अंपायर का प्रदर्शन करते हुए दोनों ही अंपायर. अगली गेंद हरिदास की.
इस दफा फुल टॉस था, मार दिया वन बाउंस ओवर द रोप, आता हुआ चौका। 26 रन ऑन बोर्ड विद लॉस ऑफ नो विकेट। एक भी विकेट अभी तक गमाया नहीं है गिरनार 11 इस टीम ने। बहुत ही अच्छी बैटिंग का मुजाहरा करते हुए दोनों ही सलामी के बल्लेबाज। नाम है राहुल थेटे और उनका सहयोग देते हुए अली शेख। अपना अनुभव तभी बढ़ता है जब हम जगह जगह पर खेलने जाते हैं। एक और एक दो नहीं तो एक और एक 11 के रूप में खिलाड़ियों को खेलना पड़ता है, अपने आप को समर्पण करना पड़ता है। जिस नियमावली और एक अच्छी स्पर्धा हम देख रहे हैं, प्रतियोगिता, मैं तहे दिल से इस्तेकबाल करूंगा इस कमेटी का जिन्होंने एक अच्छी और मन दिल को लुभाने वाली स्पर्धा का आयोजन किया है। यहाँ पर अगर हम देखेंगे यूट्यूब लाइव, जीटीसी लाइव के माध्यम से यहाँ पर अच्छा प्रदर्शन करते हुए 1877 में टेस्ट मैच का निर्माण हुआ था। उसके बाद 90 साल के बाद ओडीआई खेली गई जिसमें 40 ओवर के मैचेस खेले गए। उसके बाद 2003 में पहली T20 मैच खेली गई थी ऑस्ट्रेलिया वर्सेस इंग्लैंड जिसमें ऑस्ट्रेलिया जीता था। और उसके बाद हम देख रहे हैं 6 ओवर के मुकाबले टेनिस क्रिकेट किस मुकाम पे पहुंचे जा रहा है। एक सराहना करना पड़ेगी इस खेल की कि कहां से कहां तक आ गया ये गेम। इस दफा तीसरा ओवर नामदेव जिसने पहली ओवर डाली थी वही वैयक्तिक दूसरा ओवर लेते हुए अगली गेंद एक रन मिलेगा। सर्कल के अंदर एक रन चुराना मतलब शेर के मुंह में से शिकार निकालना इतना डिफिकल्ट हो जाता है, फिर भी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट कही जाएगी। जिस रन रेट का हम बात कर रहे थे उस रन रेट से ऊपर चलती हुई गिरनार 11 टीम। अगली गेंद नामदेव की अली के लिए। इस दफा हल्के हाथ से मार दिया है थर्ड मैन रीजन में, बहुत ही अच्छा फटका। इस दफा देखते हैं चौका मिलता है क्या नहीं। निश्चित तौर पे चौका, गुलाबी पट्टी को बेच के जाता हुआ चौका। आज अगर हम देखेंगे अंपायर बिल्कुल भी एक जगह पे स्थिर खड़े नहीं रह रहे, हर बार हाथ हिलाना पड़ रहा है। इसके बाद के कमेंट्री के लिए मैं आमंत्रित करता हूं राजेश माले सर, उनके आवाज में। थैंक यू सो मच। यहाँ पर बिल्कुल अच्छा स्ट्रोक खेला, बिल्कुल डीप फाइनल क्षेत्र की ओर से बिल्कुल ग्लांस किया और ग्लांस करते समय अच्छा स्ट्रोक खेला। हालांकि बिल्कुल ना डीप फाइनल का क्षेत्र जो बिल्कुल 30 सर्किल के अंदर होने की वजह से बिल्कुल अच्छा स्ट्रोक खेला। 4 रन के लिए लेफ्ट आर्म राउंड विकेट के साथ ओवर की अगली गेंद बिल्कुल अच्छी गेंद, बिल्कुल पड़ने के बाद अतिरिक्त उछाल नहीं था इस गेंद का। दूधिया रोशनी से नया खूबसूरत मैदान, इस मैदान पर तागात के साथ समर्थक मैच की मजा लेते हुए। हालांकि कुछ देखा जाएंगे तो आज का ये दूसरा दिन और दूसरे दिन का पहले राउंड का अंतिम मुकाबला। नामदेव गुलाम सामने बल्लेबाज तैयार, लेफ्ट हैंडर का कॉम्बिनेशन, लेफ्ट हैंडर के बल्लेबाज के लिए जोड़ने वाले को मान मिलता है, तोड़ने वाले को अपमान मिलता है। ओवर की अगली गेंद छोटी गेंद के साथ बढ़िया शॉट खेलने की तैयारी, डीप फाइंडिंग का क्षेत्र की ओर से ग्लांस करने की तैयारी। लगभग गेंद बल्ले पर इतनी खास नहीं लग गई। उसका रीजन ये कि मिलता है कि शायद यहाँ पर बिल्कुल एक रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। एक रन के मदद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन। जो मस्तक पर हिमराज विराजित उन्नत माता, माता का चरण और ये विशाल सागर खेल हमारा सुंदर तका। दो बल्लेबाज का कॉम्बिनेशन देखा जाएंगे तो बिल्कुल दाहिने हाथ के बल्लेबाज, लेफ्ट हैंडर के बल्लेबाज और नामदेव गुल्लम लेफ्ट हैंडर की तरफ से गेंदबाजी का नजर हर वक्त पेश करने के लिए तैयार में। जहां चले जाए वहां अपना नाम तो उमदा किया, लेकिन आज के दिन में जब संकट मोचक की पारी की स्थिति में क्या किस तरह से गेंदबाजी करेंगे। यो एंड इट्स गॉन, बिग विकेट।
नए बल्लेबाज मैदान के अंदर मिस्टर प्रताप। आयु थोड़ी बड़ी है लेकिन उत्साह आज भी वही, नदी चाहे गेरे लेकिन प्रवाह आज भी वही चमचम वही ठमठम मन ठान ठान करके इस मैदान पर जब कहीं पहुंच चुके तब तलवार पुराने है लेकिन धार और काट आज भी वही। क्या यही संकेत की एक ऐलान करने वाली पारी खेलने के लिए तैयार होंगे मिस्टर प्रताप, लेकिन उसके लिए धारदार गेंदबाजी का असरस करने वाले जिनका नाम है नामदेव गुल्लम। लीड की हड्डी मजबूत कड़ी। बादल छा गए, वर्षा होने की कोई भी संभावना नहीं। दर्शकों से खचाखच भरा ये मैदान, चारी बाजू में कुछ देखा जंग तो बिल्कुल दर्शक ही दर्शक। ललकार प्रतिकार शक्ति का संचार ऊर्जा से भरे दोनों भी टीम। जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, तेरा वैभव अमर रहमा। सामने वाले टीम के ऊपर जीत अर्जित करने के लिए तैयारी करके आ गए हम सारे। जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हिंदुस्तान के कोने कोने में नहीं तो विश्व के कोने कोने में खेला जाता है क्रिकेट का खेल। लगभग 1558 साल में इस क्रिकेट जैसे खेल की शुरुआत हो गई थी। ओह माय गॉड, चलते गाड़ी का नाम मजनू, यही तो है बड़ा नाम। प्रताप जैसे बल्लेबाज को किया है डग आउट का रास्ता। एंड इज गॉन। एक और विकेट का महत्वपूर्ण मुक्काम तक पहुंचने वाली है पारी। टोटल स्कोर आप जानते हैं कि कोहली मिलाकर स्कोर है 32 रन 32 रन। नामदेव गुल्लम की क्या कमाल की गेंदबाजी। आखिरी के दो गेंदों पर दो बल्लेबाज को, प्रमुख बल्लेबाज को चलता किया है। नए बल्लेबाज मैदान के अंदर गोकुल। या ठिकाणी आपण मागतोय मित्रांनो की नक्कीच 18 चेंडू आणि 40 धावांचं लक्ष्य जिभेवरती साखर डोक्यावरती बर्फ ठेवून सामना खेळावा लागेल। एका बाजूला असेल तो गिरणारी संघ, दुसऱ्या बाजूला असेल तो आदिवासी एक्सप्रेस काथोडपाडा संघ। यावेळेला बघायचं की नक्कीच अप्रतिम खेळाचं चित्र बघायला भेटतं आणि अप्रतिम खेळाचं चित्र बघायला भेटल्यानंतर नक्कीच 18 चेंडू 40 धावांचं लक्ष्य आपण पाहू शकता। राष्ट्रवादी चषक वेळवंडीच्या मैदानात नक्कीच 20-22 या स्पर्धेमधलं महत्वपूर्ण हे खेळाचं प्रदर्शन। या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आदरणीय गौरव भाऊ, त्यांच्या समवेत मित्र सचिन भाऊ आणि त्यांचे संपूर्ण सहकारी, कोर कमिटी, गावचे सर्व सन्मानित नागरिक, आपण काय जबरदस्त सामने बघू शकता। महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष आदरणीय नरहरी झिरवाळ साहेब, त्यांचे सुपुत्र, त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवणारे आदरणीय गोकुळ भाऊ झिरवाळ साहेब हे देखील येणाऱ्या काही दिवसातच आपल्याला मात्र नक्कीच याच व्यासपीठावरती लाभतील। और दष्टमच्या बाजूने पहिला चेंडू यावेळेला नक्कीच जलद गतीने चेंडूला सोडला होता। नक्कीच कार्पेटच्या सहाय्यामध्ये चेंडू फळीचा समन्वय झालं नाही, कारण की कार्पेटच्या सहाय्यामध्ये चेंडूला खेळून काढण्याची तयारी केली होती। अतिशय देखणा चेंडू हातालाय, अलग स्टाईल, अलग ऍक्शन, अलग रिलॅक्शन। और दष्टमच्या बाजूने डावखुऱ्याचा फलंदाजाला गोलंदाजी चालू 17 कोणासाठी खतरा, धावा पाहिजे 40। शॉर्ट चेंडू, शॉर्ट ऑन पोल, सक्सेसफुल, वंडरफुल, हवेमध्ये चेंडू, नो मॅन्स लँड, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार। यावेळेला चांगला फटका खेळत असताना चेंडू जातो सीमारेषा पलीकडे 6 धावांवरती, कारण की टर्निंग पॉइंट वरती मात्र हा षटकार येतोय। आणि षटकार येत असताना नक्कीच या ठिकाणी ब्रँडेड फटका, या मॅचचा पारडा फिरवणारा हा फटका असेल, कारण की डावखुऱ्याचा स्टाइलिश फलंदाज देखील बघायला भेटतोय। और दष्टमच्या बाजूने षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज। जलद गतीने चेंडू हाताळलाय, नो बॉलचा कॉल येतोय। नक्कीच विकेटच्या बाहेर चेंडू लँड झाला आणि विकेटच्या बाहेर चेंडू लँड झाल्यानंतर नक्कीच नो बॉलचा कॉल येतोय, कारण की 10 नंबरच्या जर्सीने काय नाही दिलं भारतीय संघाला, भारतीय देशाला। कारण की नक्कीच सचिन रमेश तेंडुलकर आज जर खऱ्या अर्थाने जर विचार केला तर मात्र नक्कीच एकंदरीत 463 सामने खेळला आणि 463 सामने खेळत असताना तब्बल 143 वेळा मेन ऑफ द मॅचचा किताब पटकावणारा 10 नंबरची जर्सी अर्थात सचिन रमेश तेंडुलकर। तरी 10 नंबरची जर्सी नाही तर 19 नंबरची जर्सी आहे गोलंदाजी मार्कुती। धावसंख्या बघायला भेटते ती आपण बघतो की धावसंख्या स्थिरावते 39।
झाडाने झाड पण जपायचं, फुलाने फुल पण जपायचं, माणसाने माणुसकी पण जपायची, खेळाडू वर्गाने खेळाडू वृत्ती जपायची. या उक्तीप्रमाणे आपण बघतोय काय चित्र आहे. जीटीसी लाईव्ह या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, एक मोठी स्पर्धा बघण्याचा मान मिळवा. आणि त्याच अनुषंगाने बघतो की नक्कीच राष्ट्रवादी चषक, राष्ट्रवादी पुन्हा हे सातत्याने गाणं वाजलं जाईल. कारण की नक्कीच आवाज कुणाचा, आवाज जनतेचा, राष्ट्रवादी पुन्हा हे सातत्याने गाणं तर वाजलं जात आहे. आणि त्यानंतर नक्कीच या ठिकाणी खेळ थोडासा थांबतोय. मित्रांनो, वेळ वाचवा, वेळेचं बंधन ठेवा. आणि त्याच अनुषंगाने बघतोय की या ठिकाणी मॅच कडे वळूया. समीकरण बदलतंय. 7-5-12 घातले 20, काढले 30, शिल्लक किती? 17/51. गणित सोडवा. घे पोरी विट्टू दांडू, लबरी चेंडू, मारू नको दांडू. आणि त्याच अनुषंगाने बघतोय की या ठिकाणी मोठ्या घरचा पोकळ वासा आहे, मी संसार करू का कसा. काय मॅच बघायला भेटते. दोन संघांमध्ये वाघा सिंहाची लढत होते. आणि वाघा सिंहाची लढत असताना नक्कीच वाघ आहे की सिंह आहे, येणारी वेळ का सांगून जाईल. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं. धावसंख्या 40. 14 चेंडू 32 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी संघर्ष तुमचा तुम्हाला करायचा आहे. कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची, पाडली जरी आमची छाती तरी उधळण होईल भगव्या रक्ताची. कारण की का तर मात्र नक्कीच जबरदस्त क्रिकेटचा महासंग्राम यावेळेला जबरदस्त. तर सांगतो की असा वाघेरीचा घाट चढताना टोकर वाकडा तिकडा, टोकर मढाला लोटीला, टोकर बुढाला लोटीला आणि त्याच्या कांब्या पाडल्या आणि त्याच कांब्यांचा पिंजरा बनवला. आणि त्या पिंजरामध्ये कोण कोंडली, मैना कोंडली बघायचं आहे की नक्कीच वगैरेचा घाट चढून आलेला हा संघ यावेळेला नक्कीच अग्रेसर असेल की नसेल. एक धाव, एक धावाची भर पडते. फलकावरती धाव संख्या आपण पाहू शकाल 41. 12 चेंडू, धावा लागतील त्या 31. फणसाच्या अंगी काटे आता अमृताचे साठे, देवा काय तुझी करणी नारळाचं पाणी. कारण की नक्कीच वर माशांचे ओंजळ आता मधाचे ठेवण, मधाचं ठेवण जर चाखायचं असेल तर मात्र तुम्हाला तुमचा संघर्ष करावा लागेल. ध्येयासाठी तुम्ही आतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेड म्हटलं तरी चालेल. कारण की वेड म्हणणारी लोक इतिहास रचतात आणि शिकलेली लोक इतिहास घरामध्ये नक्कीच बसून वाचतात. ध्येय पाहिजे, चिकाटी पाहिजे, सानिध्य पाहिजे, कला पाहिजे, कौशल्य पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने जेपी सारखा गोलंदाजी मार्केट येतोय. बोला एबीसीडी सातारा, जेपी नाही मातारा, जवानीचा जोश, समोर फलंदाज असेल तो गोकुळ. काय चित्र असेल. 12 चेंडू 31 धावा, सरासरी येते 15.50च्या सरासरीने धावा गोळा कराव्या लागतील. क्षेत्ररक्षण पसरलं जात आहे. डीप फाईन लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन असं हे क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय. पहिला चेंडू जेपीचा, पहिला चेंडू शॉर्ट चेंडू ऑन साईडला चांगला चेंडूला फेकून दिलाय. चेंडू जातोय मिड ऑन क्षेत्रामधून आणि पाठीमागे क्षेत्ररक्षक देखील तैनात असेल. एक धाव येते खात्यामध्ये. स्ट्राईक एंडला रोटेट केले जात आहे आणि स्ट्राईक एंडला रोटेट करत असताना बघतोय की नक्कीच एक धावाची भर पडत असताना फलकावरती धाव संख्या 42. अद्याप आपण पाहू शकाल की 30 धावांचं लक्ष. चेंडू शिल्लक आहे 33. काथोडपडा की गिरणारे, गिरणारे की काथोडपडा, दोघांमध्ये नक्कीच ही चुरस निर्माण झाली. आणि त्यानंतर बघतो की नक्कीच जिभेवरती साखर आहे, डोक्यावरती बर्फ आहे, परंतु नक्कीच साखरेचा रंग देखील सफेद आहे आणि नक्कीच मिठाचा रंग देखील सफेद आहे. विश्वास कोणावरती आहे? माझ्या क्रीडा रसिकांसाठी प्रश्न पडला असेल. प्रश्नाचं उत्तर काय आहे? येणारी वेळ का सांगून जाईल. राईट आर्म राऊंड विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू. याही वेळेला सऱ्यावरती येणारा चेंडू नक्कीच ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेला नक्कीच बॅटने चेंडू अडवलाय. अपील करून कुठल्याही प्रकारचा प्राधान्य भेटला जाणार नाही. जर हा चेंडू हाताने अडवला असता तर फलंदाज बाद झाला असता. रूल्स आहेत, नियम आहेत, त्या नियमाचं पालन केलं या ठिकाणी नक्कीच या फलंदाजाने. 10 चेंडू 30 धावा, 10 चेंडू 30 धावा. गिरणारी संघाला मनमती यांचे तेज घेऊन प्रेम रंगाची रांगोळी काढून क्रिकेटच्या या खेळामध्ये आपण बघतो की नक्कीच एक चाहते जे दर्शक आहेत हवेमध्ये चेंडूला खेळून करण्याची पूर्व तयारी केली नाही. आपण बघतो की नक्कीच जलद गतीने डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न केला होता. ज्या ठिकाणी एक धाव नव्हती त्या ठिकाणी 2 धावा येतात. म्हणून तर सांगतो की सध्या महाराष्ट्रामध्ये लाल परी धावत नाही. तंबू तंबू गाय लब्बराचा पाय, दादा हाक मारी तर रेंबात जाय. 2 धावा पूर्ण. 28 धावांचा लक्ष. चेंडू शिल्लक आहे ते 9 चेंडू 28 धावांचा लक्ष आणि 9 चेंडू मध्ये 28 धावांचा लक्ष. घड्याळाचा काटा, सेकंड काटा टक टक करतोय. हृदयामध्ये ठोके पडतात. ज्यांना कोणाला हृदय विकाराचा आजार असेल त्यांनी सामना नाही बघितला तरी चालेल. फक्त ऐका आणि त्यानंतर नक्कीच बघत राहा. ओव्हर पिच चेंडू ऑन साईडला मोठा फटका येतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक डोक्यावरनं चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. 8 चेंडू 24 धावा. आपण बघतो की मॅच कोणाकडे जाईल. जबरदस्त
बघतो की नक्कीच राष्ट्रवादी पुन्हा हे गाणं आपण मात्र ऐकलं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी 8 चेंडू धावा लागतील त्या 24, 8 त्रिक 24, 8चा पडा सगळ्यात सोपा आणि त्यानंतर बघतो की नक्कीच बोलणं सोपं आहे, प्रत्यक्ष करणं कठीण आहे. जेपी आहे गोलंदाजी मारते, एबीसीडी सातारा, जेपी नाही मातारा, जेपी करतोय गोलंदाजी, पंच तटस्थ राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला सरळ बॅटने चांगला फटका खेळून करतोय, पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात असेल. टेक द कॅच, विन द मॅच, पकडो कॅच तो जीतो मॅच. हे बघणं गरजेचं आहे. यमुनीच्या तिरिकाला पहिला हरिकांना वाजवितो बासरी आणि त्यानंतर नक्कीच गोकुळ स्ट्राईक एंडला और दष्टमच्या बाजूने जेपीचा पुढचा चेंडू यावेळेला नक्कीच स्लाइस करण्याचा प्रयत्न केला होता. आउट ऑफ पार्क मध्ये चेंडूला खेळून करण्याची पूर्वतयारी करताना यावेळेला पंचांचा कॉल येतोय. षटकाची समाप्ती, षटक क्रमांक 5, 5 षटकाचा खेळ समाप्त आणि त्यानंतर शेवटचे 6 चेंडू धावा लागतील 24, 6 चेंडू 24 धावा. कातोड प्रसंग नामदेव गुल्लम आणि का जेपी आणि त्यानंतर आपण बघतो की नक्कीच या ठिकाणी गुलम सर यांच्या 3 सिनियर खेळाडूंच्या अनुभवाने हा संघ आजच्या दिवसामध्ये पदार्पण करत असताना या पदार्पणाला महत्त्वपूर्ण योगदान आहे की नाही. 6-24 चं लक्ष्य जिंकण्यासाठी यानंतरचे सामने 5 सेकंद खेळवले जातील याची देखील नोंद घ्यायची आहे. दुसऱ्या राऊंडचे सामने आणि त्यानंतर नक्कीच अगदी 15 मिनिटाचा ब्रेक असेल. या विनिंग नंतर 6 चेंडू 24 धावांचा लक्ष्य जिंकण्यासाठी गोलंदाजी मार्कोटी धीरज 19 नंबरची जर्सी राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने पंचांना क्रॉस करताना पंचांच्या उजव्या कोपऱ्यामधून पहिला चेंडू सोडला जातो. यावेळेला नक्कीच पहिला चेंडू अतिशय जबरदस्तरित्या हातालाय आणि त्यानंतर फलंदाज बाद असेल. इकडे का तिकडे, तिकडेच फलंदाज बाद झाला होता. या ठिकाणी नक्कीच कॉल आहे OUTचा. यस, बाद झाल्यानंतर शेवटचे 5 चेंडू सिलेक्ट, शेवटच्या 5 चेंडू मध्ये धावा लागतील त्या 24. काय चित्र बघायला भेटतंय, कारण की गिरणारी सारखा संघ या ठिकाणी थोडासा नतमस्तक होताना बघायला भेटतात. माझ्या दरावर मोरी आलाय, मोर मला बोलावी तर मोर हा घुंगर वाजवतोय. गिरणारी संघ नतमस्तक होताना बघायला भेटतोय. ज्या आपल्या फलंदाजीच्या बळावरती प्रथम फलंदाजी करताना आव्हान दिलं होतं 72 धावांचं, याचं काय श्रेय असेल अपोजिट संघाला. गिरणारी संघाला 5 धावांची पेनल्टी लागली होती. गिरणारी संघाचा एक मोठं नाव आहे, परंतु नियमाचं थोडंसं मात्र या ठिकाणी उल्लंघन केल्यानंतर 5 धावांची पेनल्टी लागली आणि त्याचं कुठेतरी 5 धावांचं प्रेशर बघायला भेटतंय गिरणारी संघावरती. सामना संपला नाही, कुणी कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. दिल्ली दूर आहे, पिक्चर समाप्त नाही. 5 चेंडू 24 धावा. पुढचा चेंडू इनसाइड आउट एरियामध्ये लॉफ्ट केले. चेंडूला स्लिप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी धावतोय, कारण की फलंदाज बाद होतोय. ये रे माझ्या मागला फलंदाज बाद. देऊया डीजेला संधी, ऐकूया सुमधुर संगीत. आमचे डीजे ऑपरेटर तयार आहेत. कम ऑन डीजे. बघतो की नक्कीच आज मात्र नक्कीच नवीन नवीन खेळाडू आपल्याला भले मात्र बघायला भेटते, तरी देखील मात्र नक्कीच मॅनेजमेंट किती चांगलं बघायला भेटलं कातोडपणा संघाचा हे सातत्याने मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण की टीम प्लॅनिंग टीम वर्क किती चांगलं बघायला भेटतंय.
4 षटकाराची गरज आहे. टॉप एजला चेंडू स्पर्श होतोय. त्यानंतर नक्कीच थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. मॅच मध्ये औपचारिकता आहे. औपचारिकता आहे मॅच मध्ये. आज दुसरा दिवस राष्ट्रवादी चषक आणि राष्ट्रवादी चषकाचा हा दुसरा दिवस असल्यानंतर नक्कीच पहिला राऊंड हा शेवटचा सामना आणि पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना असल्यानंतर नक्कीच कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामधून चेंडू खेळून काढण्याची तयारी. गुलम सर थोडीशी उंची कमी आहे, बॉडी कमी आहे, परंतु जंप मारले होते, चेंडू हातामध्ये आला नाही. आवड आहे, सवड आहे, कारण की अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाचा जरा नेहमी वाद असतोय आणि या अनुषंगाने आपण पाहू शकाल की नक्कीच राईट आर्म राऊंड द विकेटच्या बाजूने पुढचा चेंडू याही वेळेला सुपर बॉलिंगच्या बळावरती काथोडपडा संघ विजयाची भूमिका सिद्ध करण्यासाठी तयार असतोय. शेवटचे चेंडू काही शिल्लक, कारण की शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि शेवटचा चेंडू एक शिल्लक असल्यानंतर या एका बॉलवरती काय चित्र असेल. पुढचा चेंडू याही वेळेला सुपर बॉलिंग आणि गिरणारे संघ पराभूत होतोय. गिरणारे संघाचं मनपूर्वक कौतुक करूया आणि जिंकलेल्या संघाचं अभिनंदन करूया. मेन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी एकच नाव असेल, मिस्टर JP. एक सुंदर मेडल दिलं जाईल आणि मेडल स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचं आहे. 15 मिनिटाचा ब्रेक असेल, कोणीही कुठे जाऊ नका. त्यानंतर दुसऱ्या राऊंडचे सामने सुरू होतील, कारण की जवळजवळ 3:30 वाजलेत आणि नक्कीच भोजनाचा कार्यक्रम असेल. आमचे GTC कार्यकर्ते आणि नक्कीच त्यांच्या समोर आम्ही आणि आमचे पंच आणि त्यानंतर आपण मात्र नक्कीच 15 मिनिटाच्या नंतर पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये जोडूया. या चॅनलला सबस्क्राईब करा, GTC चॅनलला. तर JP भाई करून यायचं मित्रा.